ही 8 नाती तोडल्यास तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होईल. तुम्ही विचार करा, आज तुमच्याकडे बँक बॅलन्स आहे, मोठी गाडी आहे. पण जेव्हा तुम्ही रात्री घरी येता, तेव्हा तुमच्याशी बोलायला कोणीच नसेल तर? तुमच्या आनंदाचा खरा पासवर्ड या 8 नात्यांमध्ये लपलाय. आणि जर तुम्ही यातलं 8वं नातं तोडलं, तर करोडो रुपये असूनही तुम्हाला आयुष्यभर रडण्यापलीकडे पर्याय उरणार नाही. आज आपण अशा 8 नात्यांबद्दल बोलणार आहोत, जी काचेसारखी असतात. एकदा का तडा गेला की ती पुन्हा कधीच तशी जोडली जात नाहीत. आणि यातलं 8वं नातं तर इतकं महत्त्वाचं आहे की ते समजण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल. चला तर मग सुरू करूया. नंबर 1. तुमच्या पडत्या काळात उभा राहिलेला मित्र. जेव्हा तुमच्या खिशात दमडी नव्हती, जेव्हा जगाने तुमच्याकडे पाठ फिरवली होती, तेव्हा एक माणूस होता जो तुमच्यासोबत उभा होता. आठवा त्या मित्राला. आज आपण थोडे यशस्वी झालो, नवीन हाय क्लास मित्र मिळाले की आपण त्या जुन्या मित्राला विसरतो. आपल्याला वाटतं त्याची लेवल आता माझ्यासारखी नाही. पण इथेच तुम्ही हरता. जरा विचार करा, उद्या जर तुमचं हे सगळं वैभव गेलं, तुमची नोकरी गेली, बिझनेस बुडाला, तर हे नवीन पार्टी फ्रेंड्स तुम्हाला फोन तरी करतील का? नाही. पण तो जुना मित्र, ज्याला तुम्ही इग्नोर केलंय, तोच पुन्हा येईल. आजच या व्हिडिओनंतर त्या मित्राला फोन करा, ज्याने तुमच्या संघर्षात तुमची साथ दिली. तो तुमचा फाउंडिंग मेंबर आहे. त्याला कधीच सोडू नका. कारण इतिहास साक्षी आहे, महाभारतात कर्णाने मैत्रीसाठी प्राण दिले आणि तुम्ही साध्या इगोसाठी मैत्री तोडताय. 2. तुम्हाला आरसा दाखवणारा टीकाकार. हे नातं थोडं विचित्र आहे, पण सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे फक्त होला हो करतात. तुम्ही चुकीचे वागलात तरी पण ते तुमची स्तुती करतात. अशा चमच्यांपासून सावध राहा. पण एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या तोंडावर तुम्हाला म्हणतो, तू चुकलास, तू हे वाईट केलंस. एक प्रसिद्ध राजा होता. त्याने आपल्या दरबारात एक विदूषक ठेवला होता, ज्याचं काम फक्त राजाला त्याच्या चुका सांगणं हे होतं. ज्या दिवशी त्या विदूषकाचा मृत्यू झाला, राजा रडला आणि म्हणाला, आज माझं सत्य सांगणारा आरसा फुटला. जी व्यक्ती तुमच्या भल्यासाठी कडू बोलते, जी तुमची चूक सुधारते, ती व्यक्ती सोन्यासारखी असते. तिला तोडू नका. कारण खोटं बोलून सुख देणाऱ्यापेक्षा सत्य बोलून दुखावणारे लोक सगळ्यात जास्त विश्वासू असतात. जर तुम्ही अशा लोकांना तोडलत, तर तुमची प्रगती तिथेच थांबेल. 3. आई वडील. मी तुम्हाला एक चॅलेंज देते. जगातलं एक असं नातं शोधा जिथे स्वार्थ 0% आहे. सापडलं नाही ना? कारण ते फक्त एकच आहे, आई आणि वडील. आपल्याला वाटतं की त्यांना काय समजतं, ते जुन्या विचारांचे आहेत. तुम्ही जेव्हा 5 वर्षाचे होतात, तेव्हा त्यांनी तुमचं बोट धरून चालायला शिकवलं. आणि आज तुम्ही 25-30 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला त्यांची लाज वाटते. एका सर्वेनुसार वयाच्या 20 नंतर आपण आपल्या आईवडिलांसोबतचा 90% वेळ आधीच खर्च केलेला असतो. उरलेला 10% वेळ, फक्त 10% वेळ बाकी आहे. तुम्ही देवाकडे काय मागता? यश, पैसा. पण ज्यांनी तुम्हाला हे जग दाखवलं, तेच जर तुमच्या सोबत नसतील, तर त्या यशाचा उत्सव कोणासोबत साजरा करणार? जेव्हा आई वडील फोन करतात आणि तुम्ही मी बिझी आहे म्हणून फोन कट करता, तेव्हा लक्षात ठेवा, एक दिवस असा येईल जेव्हा तुम्हाला तो फोन वाजण्याची वाट बघावी लागेल, पण तो कधीच वाजणार नाही. हे नातं तोडणं म्हणजे स्वतःची मुळं तोडण्यासारखं आहे. आणि मूळ नसलेलं झाड कितीही मोठं असलं
तरी पहिल्या वादळात कोसळतं. 4. गुरु किंवा मेंटॉर. तुम्ही कितीही टॅलेंटेड असाल, सचिन तेंडुलकरला सुद्धा आचरेकर सरांची गरज होती. चंद्रगुप्त मौर्याला चाणक्याची गरज होती. आजच्या गुगल जनरेशनला वाटतं की आपल्याला सगळं माहिती आहे. आपण आपल्या शिक्षकांचा, मेंटॉरचा आदर करणं सोडून देतो. आपल्याला वाटतं आपण त्यांच्यापेक्षा मोठे झालो. गुरु तो नाही जो फक्त शिकवतो. गुरु तो आहे जो तुमचा रस्ता सोपा करतो. जेव्हा तुम्ही रस्ता चुकता तेव्हा नकाशा दाखवणारा माणूस तोच असतो. जर तुम्ही तुमच्या गुरूंशी नातं तोडलं किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले तर लक्षात ठेवा, विद्या कधीच फळत नाही. ज्या शिडीवरून तुम्ही वर चढलात त्या शिडीला लाथ मारू नका, कारण खाली उतरताना किंवा पडताना पुन्हा त्याच शिडीची गरज भासणार आहे. 5. संकटकाळी मदत करणारा अनोळखी माणूस. हे नातं रक्ताचं नसतं, मैत्रीचं नसतं, पण माणुसकीचं असतं. 8. कधीतरी तुमच्या आयुष्यात असा प्रसंग आला असेल. कदाचित तुमची गाडी बंद पडली, कदाचित दवाखान्यात रक्ताची गरज होती किंवा पैशाची निकड होती आणि अचानक एक असा माणूस आला ज्याचं नावही तुम्हाला माहीत नव्हतं, पण त्याने तुम्हाला मदत केली. बऱ्याचदा आपण काम झालं की अशा लोकांना विसरतो, थँक्यूसुद्धा बोलत नाही. हा 5 नंबरचा पॉईंट महत्त्वाचा आहे, कारण हे कर्म आहे. जेव्हा तुम्ही अशा माणुसकीच्या नात्यांची कदर करता तेव्हा निसर्ग तुम्हाला परतफेड करतो. जर तुम्हाला कोणी अशी निस्वार्थ मदत केली असेल तर त्या व्यक्तीचा नंबर सेव्ह ठेवा. सणासुदीला एक मेसेज करा. हे नातं तोडू नका, कारण देव मदत करायला स्वतः येत नाही, तो अशा माणसांच्या रूपात येतो. 6. तुमचा जोडीदार. आता थोडं सिरियस होऊया. जग जिंकून घरी आल्यावर जर घरात शांतता नसेल तर त्या विजयाचा काहीच उपयोग नाही. तुमचा पती किंवा तुमची पत्नी हे एक असं नातं आहे जे तुम्ही निवडलेलं असतं. रक्ताची नाती देवाने दिली, पण हे नातं तुम्ही बनवले. आजकाल डिवोर्स आणि ब्रेकअप हे शब्द गुड मॉर्निंग इतके कॉमन झालेत. का? कारण ॲडजस्टमेंट आणि इगो. लक्षात ठेवा, कोणतंही नातं परफेक्ट नसतं, ते परफेक्ट बनवावं लागतं. जेव्हा तुमची मुलं मोठी होऊन निघून जातील, आई वडील नसतील, मित्र आपल्या संसारात व्यस्त असतील, तेव्हा 60व्या आणि 70व्या वर्षी औषधाची गोळी आणि पाण्याचा ग्लास घेऊन येणारा हात फक्त तुमच्या जोडीदाराचा असेल. त्या क्षणासाठी आजची छोटी भांडणं विसरा. हे नातं तोडण्याआधी 1000 वेळा विचार करा, कारण म्हातारपण एकट्याने काढणं ही जगातली सर्वात मोठी शिक्षा आहे. 7. तुमच्यावर अंधविश्वास ठेवणारा. जगात स्वतःवर विश्वास ठेवणारे खूप आहेत, पण तुमच्यावर विश्वास ठेवणारे खूप कमी आहेत. कदाचित तो तुमचा बॉस असेल, तुमचा बिझनेस पार्टनर असेल किंवा तुमचा एखादा ज्युनियर असेल. जेव्हा तुम्ही काहीच नव्हता तेव्हा ज्याने तुमच्यावर डाव लावला, ज्याने तुम्हाला पहिली संधी दिली, त्या व्यक्तीचा विश्वास कधीच तोडू नका. तुम्ही पैसे बुडवले तर ते परत कमवता येतील, पण एकदा का विश्वास तुटला की तुम्ही कितीही सत्य बोललात तरी जग तुमच्यावर शंकाच घेणार. विश्वास ही एक अशी काच आहे जी एकदा तडकली की त्यात तुमचा चेहरा कधीच स्पष्ट दिसत नाही. ज्या व्यक्तीने तुमच्यावर ब्लाइंड ट्रस्ट केलाय त्याला धोका देणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारणं आहे. 8. स्वतःशीच असलेलं नातं. आता सर्वात महत्त्वाचं 8वं नातं जे मी सुरुवातीला म्हणाले होते, हे नातं जर तुटलं तर बाकीची 7 नाती असूनही तुम्ही जिवंतपणी मेलेले असाल. ते नातं आहे तुमचं स्वतःशी असलेलं नातं. आपण आयुष्यभर इतरांना खुश करण्यात घालवतो. लोकांना काय वाटेल, समाजाला काय वाटेल, या नादात आपण आपला स्वतःचाच आवाज दाबून टाकतो. आपण आरशात बघतो तेव्हा आपल्याला एक हरलेला माणूस दिसतो.
जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं नाही तर जग तुमच्यावर प्रेम कसं करेल? जर तुम्ही स्वतःचाच आदर केला नाही तर लोक तुमचा आदर का करतील? स्वतःशी असलेलं नातं तोडू नका. स्वतःच्या स्वप्नांशी गद्दारी करू नका. जगाला खुश करण्यासाठी स्वतःला दुःखी करणं थांबवा. जेव्हा तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता तेव्हाच तुम्ही आई-वडिलांशी, मित्रांशी आणि जोडीदाराशी खऱ्या अर्थाने कनेक्ट होऊ शकता. सेल्फ लव्ह इज नॉट सेल्फिश, इट इज नेसेसरी. तर मित्रांनो, ही होती ती 8 नाती जी तुमच्या आयुष्याचा पाया आहेत. मी तुम्हाला आज एक टास्क देते. हे चॅलेंज आहे. या 8 पैकी ज्या नात्यात सध्या दुरावा आलाय त्या व्यक्तीला आत्ता या क्षणी मेसेज किंवा कॉल करा. फक्त एवढंच म्हणा, तुझी आठवण आली, थँक माझ्या आयुष्यात असल्याबद्दल. बघा कसं जादूसारखं वाटतं. तुम्हाला काय वाटतं, या 8 पैकी कोणतं नातं टिकवणं आजच्या काळात सर्वात कठीण आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा. कदाचित ह्या एका शेअरमुळे कोणाचं तरी तुटणारं नातं वाचेल.